सॅटेलाईट सर्व्हिस, सॉईल टेस्टिंग, वेदर फोरकास्टिंग या सगळ्याच सर्व्हिसेस आम्ही त्याला प्रोव्हाइड करू, जेणेकरून एक इकोसिस्टम उभं राहील. मग तुम्हाला त्या पिकाला जेवढं गरज आहे तेवढं तुम्ही खत देऊ शकता आणि जेवढं पाणी त्याला ते पाण्याचं तेवढंच पाणी देऊ शकता. दोन्ही गोष्टीचं नियोजन फक्त AI बेस्ड सर्व्हिसवर आहे. तुम्ही आमची अट फक्त एकच आहे की तुम्ही आमच्याबरोबर काम करा आणि आम्ही त्याला फ्रँचायझीसुद्धा म्हणत नाही आहे. आम्ही त्याला काय म्हणतो की आम्ही तो रोजगार निर्मितीसुद्धा म्हणत नाही, आम्ही एक उद्योजक तयार करतो. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्यामुळं पेरणी कधी करायची, पाऊस कसा येणार, यावर्षी पाऊस कसा राहणार, या सगळ्याबद्दलची चिंता जी आहे ती जितकी सरकारला आहे तितकीच ती शेतकऱ्यांना सुद्धा आहे. आणि त्यामुळं प्रत्येक वर्ष जे आहे ते शेतकऱ्यासाठी एक नवं आव्हान घेऊन येत असतं. पण या आव्हानांना पेलताना शेतकऱ्यांना काही मदतीचे हातसुद्धा समोर येत असतात की जशा काही संस्था काम करतात, काही कंपन्या काम करतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात की जेणेकरून शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान व्हावं आणि त्यांना अधिकाधिक फायदा व्हावा. अर्थात त्याच मानसिकतेतून किंवा त्याच भावनेतून जी एक कंपनी समोर आलेली आहे जिचं नाव आहे पालवी ॲग्रिकोस. आणि पालवी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी प्रयत्न करत असते. यावर्षी पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आणि यावर्षी मोठ्या प्रमाणावरती एल निनोचा सुद्धा प्रभाव राहणार आहे. आणि अशा सगळ्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे या सगळ्यावरती उपाय म्हणून AI आधारित शेतीकडे सुद्धा एक मदत म्हणून बघितली जाते. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीची शेती आपण सध्या करतो आहे तर त्याला जर तंत्रज्ञानाचा सपोर्ट मिळाला, त्याला जर AIचा सपोर्ट मिळाला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतात. किंबहुना शेतीवरचा भार कमी होऊ शकतो, शेतीवरचा खर्च कमी होऊ शकतो. उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे वाचतील आणि त्याला त्याचा फायदा होईल. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त शेतकरी वाचतोय, आपण पण वाचतोय, पाहतोय, पण नेमकं हे होतं कसं, AI आधारित शेती होते कशी, त्यासाठी नेमकी काय तंत्रज्ञान वापरलं जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यानं AI आधारित शेती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत पालवी ॲग्रिकोसचे संचालक मॅनेजिंग डायरेक्टर राहुल जाधव आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. एकतर मला गेल्या अनेक वर्षांपासून पालवी ॲग्रिकोस काम करते, पण तुम्ही म्हणालात की आता AIच्या माध्यमातून शेती, VSIनी पण एक प्रोजेक्ट आणलेला होता की AIच्या माध्यमातून ऊसाची शेती केली जाते आणि मग तुम्ही त्याचा फायदा घ्या वगैरे वगैरे. पण आता सामान्य माणसाला की जो माणूस ज्याचा शेतीशी संबंध नाही किंवा ज्याचा शेतीशी संबंध आहे, जो शेतकरी आहे, कुठल्या तरी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये शेती करतोय, AI आधारित शेती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. AI आधारित शेती करायचं म्हणजे नेमकं काय, आता AI प्रत्येकाचा या सगळ्या क्षेत्रामध्ये याचा झपाट्यानं वाढवत आहे. आता जसं तुम्ही आता VSIचं नाव घेतलं की त्यांनी गेल्या 1-1.5 वर्षापासून मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या माध्यमातून एक IoT डिव्हाइस आणलं आहे. IoT डिव्हाइस काय करतं तर ते जमिनीमध्ये पुरलं जातं आणि जमिनीत पुरल्यानंतर तुमच्या सॉईलची न्यूट्रिशन लेवल काय आहे, सॉईलची मॉइश्चर लेवल काय आहे, तुम्हाला पाणी किती पाजावं लागेल, त्या पिकाला द्यावं लागेल आणि त्याला खताचं प्रमाण किती द्यावं लागेल, असा एक त्यांचा तो उपक्रम आहे. आता त्याच करत असताना आम्ही पालवी ॲग्रिकोसच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रिसिजन फार्मिंगची जोड देतात. आता प्रिसिजन फार्मिंग म्हटलं की त्याला 4-5 गोष्टी येतात. त्यातली पहिली गोष्ट येते की तुम्हाला वेदर फोरकास्टिंग रिपोर्ट माहीत पाहिजे, दुसरं तुमचं सॉईलचा रिपोर्ट माहीत पाहिजे, तिसरं तुम्हाला तुमच्या पिकावर जो पीक लावत आहे त्याच्यामध्ये तुमच्या रोगाचा कुठला प्रादुर्भाव पडणार आहे. जर मला हे माहीत असेल की बाबा पुढच्या मला 15 दिवसाच्याकडं माझ्याकडं मान्सूनचे प्रिडिक्शन असतील तर मला त्या बेसिसवर त्याचं पिकाचं नियोजन करता येईल. मग त्यातलं अगदी सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर आता मी पालवी ॲग्रिकोसच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी एक सॅटेलाईट सेवा चालू करतोय. सॅटेलाईट सेवा. आता मला कुणाला बोलायचा अधिकार नाही, बऱ्याच कंपन्या म्हणतात आम्ही चालू करतो, पण आत्ता या क्षणाला मला हे ठामपणे सांगायला आवडेल की आत्ता ही माझी पहिली सेवा चालू होते, सॅटेलाईट सेवा. तर आम्ही ह्या सॅटेलाईट सेवा म्हणजे नेमकं काय, कसं काम करते ते सॅटेलाईट सेवा. सर, आमचं काय ॲप आहे पालवी ॲग्रिकोसचं, ते डाउनलोड त्या शेतकऱ्यांनी केलं, त्याचं रजिस्ट्रेशन केलं, नाव आणि मोबाईल नंबर टाकला की त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो की तुमचा प्लॉट निवडा. मग समजा आमची ही सेवा पेड सर्व्हिस आहे, 24 रुपये आम्ही एका रिपोर्टचे घेतो फक्त. तर एक रिपोर्ट तुम्हाला 15 दिवस काम करतो. तर तुम्ही प्लॉट निवडताना जसं की बाबा जिओ फेन्सिंग म्हणतो आपण, जर तुमचे बाबा 1 एकराचा प्लॉट आहे त्याला 4 खुणा करा. तो 4 खुणा केल्यानंतर तुम्हाला ते लगेच सांगेल तुमचं 42 गुंठ आहे, 38 गुंठ आहे, 35 गुंठ आहे. ते झाल्यानंतर
तुमचं ते सबमिट होईल. ते सबमिट होत असताना तुम्हाला तिथं अजून आम्ही तुमच्या पूर्ण जमिनीची माहिती घेतो. उदाहरणार्थ तुमचं पीक कुठलं लावलं आहे, ते कुठल्या तारखेला लावलं आहे, त्याचबरोबर तुमची जमिनीचा प्रकार कुठला आहे, आणि ह्या अशा 10-15 गोष्टी आम्ही त्या फॉर्ममध्ये फिलअप करून घेतो. तो फॉर्ममध्ये फिलअप केल्यानंतर तुम्ही सेव्ह केलं, तुमचं पेमेंट झालं की तुम्हाला फोटो तिथून चालू होतं. जर तुमचा ट्रॅफिक नसेल तर आम्ही मिनिमम टॅट दिला आहे 30 मिनटं ते 6 तास. कारण काय होतं की फोटो हा सॅटेलाईटनं घेतल्यानंतर ज्यावेळेस तुमचा 2 कलरमध्ये फोटो येतो, एक ग्रीन आणि रेड. आता जिथं ग्रीन आणि रेड म्हणजे काय, त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ म्हणतात. जर तुमचा ग्रीन फोटो आला तर तो बाबा एकदम चांगला आहे, तुमचं पिकाचं प्लांट हेल्थ चांगला आहे. आणि जर रेड आला तर तुम्हाला तुमच्या डिसीजचं इन्फेक्शन आहे. पण मग ह्या शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावं असं आम्ही 11 पानाचा अहवाल त्याला त्याच्या मोबाईलवर आम्ही पाठवतो. तो मराठी असतो? तो 3 भाषेमध्ये आत्ता आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे आणि हिंदी आहे. तर त्या अहवालामध्ये 11 पानाच्या रिपोर्टमध्ये आम्ही प्रामुख्याने देतो काय की पहिला फोटो, दुसरं तुमच्या त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ, म्हणजे तुमच्या त्या पिकाची एक्झॅक्टली तुमची आत्ता परिस्थिती काय आहे. तिसरं त्याच्यामध्ये आपण देतो की सॉईल मॉइश्चर साधारणपणे 3 इंच ते 9 इंचापर्यंत, म्हणजे एकदम ॲक्युरेट. त्याची ॲक्युरेसी सॅटेलाईटमुळे असल्यामुळं जसं की आम्हाला ज्या सेवा टेक्नॉलॉजी पार्टनर आहेत त्या सांगतात 82% आहे. तर तुम्हाला त्याची मॉइश्चर लेवल, तुम्हाला आर्द्रता किती आहे ते तुम्हाला रिपोर्टमध्ये येतं. सगळ्यात महत्त्वाचं तिसरं काय येतं की त्याची न्यूट्रिशन लेवल. आता न्यूट्रिशन लेवलमध्ये NPK पॅरामीटरपेक्षा जे मायक्रोन्युट्रियनचे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर देतो. पण त्याचं व्हॅलिडेशन आत्ता जे ICARच्या माध्यमातून आहे, कारण की ॲग्रिकल्चर हा हायली रेग्युलेटेड बिझनेस आहे. त्यामुळे मी कुठला एखादा रिपोर्ट देताना, तो क्लेम करताना त्याच्यावरचे रिप्लिकेशन यायला नाही पाहिजे. मग जसं जे नियमाला धरून जेवढे रिपोर्ट आम्हाला देता येतात तेवढा आम्ही ते रिपोर्ट देतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण काय देतो त्याच्यामध्ये 15 दिवसाचा वेदर फोरकास्टिंग देतो. वेदर पुढच्या 15 दिवसाचा. पुढच्या 15 दिवसामध्ये तुमचा वेदर फोरकास्टिंगमध्ये तुमचं विंड फ्लो काय असेल, तुमचं टेम्परेचर काय असेल, त्याच्यानंतर तुमच्या पावसाची शक्यता आहे का, तर असा टोटल 11 पानाचा रिपोर्ट देतो. आणि त्या 11 पानाच्या रिपोर्टबरोबर आमची जी कॉल सेंटरची सुविधा आहे, त्या एखाद्या शेतकऱ्याला तो रिपोर्ट समजला आणि त्या रिपोर्टवर त्या पिकाला त्यानं एक्झॅक्टली करायचं काय. समजा माझं पीक आहे मिरची, तर मिरचीमध्ये बाबा मला उत्पादन वाढवायचं आहे. मला थोडं म्हणजे शेतकऱ्यांना समजावं म्हणून मी पण थोडंसं माझ्या आधी थोडंफार शेतीत काम केलं. मग समजा आपण बसलोय, हा प्लॉट आहे 1 एकरचा, याच्यामध्ये आपण ढोबळी मिरची लावली. आता समजा 40 गुंठे 1 एकर म्हणजे, पण ह्या 5 गुंठ्यामध्ये, या बाजूच्या 5 गुंठ्यामध्ये काहीतरी रोगराई झाली, तर मग तेवढ्याच प्लॉट तो रेड येणार. हो. आणि मग शेतकऱ्यांनी तेवढ्याच प्लॉटवरती आपलं म्हणजे औषध पाणी फवारावं. अगदी अगदी अगदी. मग मला एक गोष्ट सांगा, आता शेतकरी आमच्यासारखे जे सामान्य लोक आहेत, सामान्य शेतकरी आहेत, तर ते जे पारंपरिक पद्धतीने ते काय म्हणतात की बाबा आता इथं रोगराई पडली तर ह्याचा प्रादुर्भाव इथं पण होईल, इथं पण होईल, तिथे पण होईल, अख्खा 1 एकरचा प्लॉटच धोक्यात येईल. तर असं होतं का? आणि जर समजा आपण 5 गुंठ्यातली रोखली तर बाकीच्याला धोका नाही, हे आपण ठाम सांगू शकतो? प्रामुख्यानं जो रोग येतो हा 3 प्रकारचे रोग येतात. एक बॅक्टेरियल इन्फेक्शन येतं, एक फंगल इन्फेक्शन येतं आणि एक व्हायरस येतं. आता व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन त्याचा प्रादुर्भाव तेवढा वाढत नाही, पण व्हायरल इन्फेक्शनचा वाढतो. व्हायरल इन्फेक्शनला आज मितीला तो आपण फक्त आपल्या नियोजनावर कंट्रोल करू शकतो. आणि तो आला तर मग आपल्या पिकाबरोबर शेजारचं पण पीक तो खराब करतो. आणि बाकीचे जे आहेत, समजा उदाहरणार्थ अगदी सोप्या भाषेत सांगितलं, तुडतुडा म्हणतो, व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी म्हणतो, तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे तो ठराविक वेळेतच राहतो. आणि मग ते कंट्रोल करायचं असेल तर आता होतं काय की मला प्रिसिजन फार्मिंगमध्ये मला खर्च कमी करायचा आहे, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणायचं आहे. मग मला जिथं इन्फेक्टेड एरिया आहे त्या ठिकाणी जर मी कीटकनाशकाची फवारणी केली तर माझा वेळ वाचेल, माझ्या कीटकनाशकाचे पैसे वाचतील आणि माझं उत्पादन कंट्रोल करण्यामध्ये मला मदत होईल. अच्छा. मग दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की तुम्ही ज्यावेळेला हा रिपोर्ट देताय, म्हणजे थोडक्यात 24 म्हणजे समजा 15 दिवसांनी जर घेतले तर 50 रुपयामध्ये 28 रुपयामध्ये तुमचा महिना व्यवस्थितपणे निघून जाईल. तर त्या रिपोर्टमध्ये पण ज्यावेळेला वेदर फोरकास्ट देतोय तुम्ही, तर वेदर फोरकास्टसाठी तुम्ही कुठली यंत्रणा त्याच्यामध्ये हे करताय? सॅटेलाईट यंत्रणेच्या थ्रूच आपण वेदर फोरकास्टिंग घेतो. आता वेदर फोरकास्टिंग गरजेचं काय आहे? आता गेल्या वर्षी बघा, म्हणजे जसं की माझं वय वर्ष 47 आहे, मी 47 वर्षात मी कधी बघितलं नाही की 20 मेला पाऊस चालू झाला होता, पण 2025ला
बरोबर. आणि मग हा शेती हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. पाऊस चांगला पडला तर तुमचं पीक पाणी चांगलं येईल, पाऊस कमी पडला की ते तुमच्या शेतीवर इम्पॅक्ट होतो. तो कधी पडेल, कसा पडेल ह्याचा येत नाही. आणि आत्ता जे आपण त्यांना देतो तर ॲटलिस्ट 15 दिवसाचं फोरकास्टिंग आहे. तुमची ह्युमिडिटी काय राहील, पाऊस किती पडेल, किती शक्यता आहे. आता काय होतं की बाबा सगळेच रिपोर्ट प्रिडिक्शन लेवलचे आहे, त्याची ॲक्युरेसी कुणाची चांगली कुणाची वाईट. म्हणजे सॅटेलाईटचे जेवढे इम्पॅक्ट येतात, आता भारतामध्ये ॲग्रिकल्चरचा रिपोर्ट देण्यासाठी 2 सॅटेलाईट कार्यरत आहेत. काही चार्जेबल आहेत आणि काही फ्रीमध्ये सर्व्हिस देतात. पण सॅटेलाईटचा इतर जसा आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये एक टॉवर बसवला जातो आणि त्या टॉवरच्या बेसिसवर जे शासनाचं IMD डिपार्टमेंट काम करतं, मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, मग त्या टॉवरचे काही लिमिटेशन्स आहेत. पण ज्याला आता सॅटेलाईट बेस्ड जे वेदर फोरकास्टिंग आहे त्याची ॲक्युरेसी खूप चांगली आहे. कितीपर्यंत तरी ॲक्युरेसी सर 81% पर्यंत. 81%. म्हणजे तुम्ही जवळपास तुम्हाला काय करायचं त्याचा अंदाज शेतकऱ्याला येऊ शकतो. पण तुम्ही वारंवार असं म्हणताय की AI च्या शेतीमुळे तुमचा खर्च कमी होईल. तर आता हे तर समजलं की फवारणीचा खर्च कमी होईल, पण AIचा वापर केल्यामुळं जो बेसिक खर्च आहे त्याच्यामध्ये काही कपात होऊ शकते का? समजा पाणी आपण 15 दिवसाला समजा ऊसाला सोडतो तर सोडतोच पाणी, म्हणजे जिथं साऱ्याच्या पद्धतीने ऊस लावतात त्याच्या पद्धतीने, किंवा काय त्याच्यातूनच आपण खतं सोडतो त्या पाण्यातच. तर या सगळ्यावरती पण काही त्याच्या खर्चात कपात होण्याची शक्यता तुम्हाला किंवा त्याचा वापर केल्यामुळे दिसते का? आणि त्याचा पीक उत्पादन वाढीसाठी कसा फायदा होईल AIचा? सर याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्यानं. पहिली गोष्ट, आता जसं आपलं एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून माझी एक भूक आहे, पाणी प्यायची भूक आहे, खायची भूक आहे, तसं त्या पिकाची प्रत्येकाची पाण्याची त्याची कॅपॅसिटी, त्याला किती पाणी लागतं आणि त्याला खत किती लागतं. तर ह्या दोन्ही गोष्टी डिसाईड झालेल्या आहेत. आत्ता पारंपरिक पद्धतीने जेव्हा शेती करतो, तुम्ही उसाला पाणी सकाळी 9ला चालू केलं तर 5 वाजेपर्यंत चालतं. हे न होतं काय, एक तर पाणी वापर जास्त होतो, पाणी वाया जातं. आणि दुसरी गोष्ट, पाण्याचा दिवसेंदिवस पाऊस कमी झाला की जमिनीतली पाण्याची पातळी खाली जात चालली. तुम्ही योग्य वेळेला त्याला लागेल एवढं जर पाणी दिलं त्या रिपोर्टच्या हिशोबाने, तर तुमचा म्हणजे पाणी द्यायचा वेळ वाचेल आणि त्याला जेव्हा गरज आहे त्याच वेळेला ते देता येईल. दुसरी गोष्ट, आपण ते खत देत असताना, कुठलंही खत असेल, प्रत्येक गोष्टीला जसे एक्सपायरी डेट आहे तसं खत टाकल्यानंतर आपण काय म्हणतो, त्या शेतकऱ्याने ते खत जमिनीमध्ये टाकून दिलं, पण ते खत टाकलंय त्या ऊस असेल, त्या ऊसाच्या मुळांनी ते फक्त 45 दिवसापर्यंत खत शोषून घेऊ शकतं. 45 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर मग ते खताचा वापर, जसं तुम्ही पाण्याचा ओलावा खाली जाईल ते जमिनीमध्ये वेस्टेज जातं. आत्तापर्यंत जेवढ्या खताच्या द्यायच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये समजा एखाद्या शेतकऱ्यानं 10,000 रुपयाचं खत टाकलं तर तुमचं 30% नुकसान होतं, त्याच्यामध्ये 3,000चं खत वाया जातं आहे. मग तुम्हाला त्या पिकाला जेवढं गरज आहे तेवढं तुम्ही खत देऊ शकता आणि जेवढं पाणी त्याला ते तेवढंच पाणी देऊ शकता. दोन्ही गोष्टीचं नियोजन फक्त AI बेस्ड सर्व्हिसवर 30 ते 40% खर्च कमी होऊ शकतो. हां, तुम्ही जर AIचा वापर व्यवस्थित केला. नाही, ह्याला 2 गोष्टी आहेत. आपण खर्च कमी पण होऊ शकतो, पण समजा तुम्ही जेवढं 10,000 रुपयाचं खत टाकतात तेच खत तुम्ही त्याला टप्प्याटप्प्याने दिलं, त्याच्या गरजेप्रमाणे दिलं, त्या पिकाची वाढ कशी आहे, तुम्हाला ते कधी लागणार आहे, त्याचे स्टेजेस कुठले आहेत, त्या पद्धतीने जर दिलं तर तेवढ्याच खर्चामध्ये तुमचं 20 ते 25% उत्पादन 100% वाढेल. पण आता हे AIचं तंत्रज्ञान वापरणं सोपं आहे का शेतकऱ्यांना? ज्या शेतकऱ्यांकडे, आता जवळपास सगळ्यांकडे आपला अँड्रॉइड मोबाईल आता आलेला आहे, शेतकऱ्याकडे सुद्धा अशी काही परिस्थिती राहिलेली नाही की शेतकऱ्यांना त्या टेक्नॉलॉजीची माहिती नाही. म्हणजे मी यासाठी हा प्रश्न विचारतो की एखादा अशिक्षित शेतकरी आहे समजा, किंवा एखादा शेतकरी कमी शिकलेला आहे, त्याला तंत्रज्ञानाचं तितकं नॉलेज नाही आहे, तर त्याच्यासाठी ते युजर फ्रेंडली आहे का? हो सर, आम्ही जसं ॲप डाउनलोड केला, आता समजा शेतकऱ्यांचा आपण त्याला प्रत्येकाचा अँड्रॉइड मोबाईल घेतला तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 50 ॲप आहेत. पण त्याचं साधारणपणे जर बघितलं त्याला DAU म्हणजे डेली वापरत येणारे 2-3 ॲप, तुमचं फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअप हे तुमचे रेग्युलर वापरले जातात. बँक असेल, तुम्ही आता शेतकरी जास्त इंस्टाग्राम पण वापरतात. हां, इन्स्टा आणि यूट्यूब वापरते जास्त. त्याच्यानंतर ह्या सोशल मीडियानंतर येतं तुमचं बँकिंग. जर तुम्हाला आर्थिक देवाणघेवाण करायची असेल, पेमेंट द्यायचं असेल, घ्यायचं असेल ते येतात. मग बाकी हे करत असताना आता शेतकऱ्यांच्याकडे काय, तो जरी अशिक्षित असला तरी त्याला जो व्हॉइस कमांड द्यायची पद्धत आहे, गुगलने ती विकसित केली. दुसरं, आम्ही ह्याच ॲपमध्ये एक मीरा नावाची सेवा उपलब्ध करतो. मीरा नाव त्याला दिलं, आम्ही कॅरेक्टर दिलं, जसं एक ती चॅटबोट आहे. त्या शेतकऱ्याला विचारायचं आहे की मला हा सॅटेलाईटचा रिपोर्ट पाहिजे, माझं रजिस्ट्रेशन करायचं आहे, मला ही माहिती सांगा. किंवा तुम्हाला तो शेतकरी जे प्रश्न विचारेल
तर ते आता मी ती सेवा जी फ्रीमध्ये देतो ते टेक्स्टमध्ये येते. त्यानं प्रश्न विचारला ऑडिओ क्लिपमध्ये तर आमचं उत्तर त्याला टेक्स्टमध्ये येतं. दुसरं, तुम्ही जेव्हा ॲप डाउनलोड करता काही करायचं नाही, तुम्ही भाषा निवडली मराठी निवडल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन एकदाच करायचं आहे आणि तुमच्या पिकाची माहिती एकदाच करायची आहे, झालं. आणि नंतर तुमचा प्लॉट रजिस्टर केला तर प्रत्येक वेळेला तुम्हाला त्या प्लॉटचा फोटो काढायची गरज नाही. अच्छा, प्रत्येक वेळेला नाही, प्रत्येक वेळेला त्याला मॅपिंग करायची गरज नाही. एकदा तुमचं प्लॉटिंग झालं की झालं. नंतर तुम्ही फक्त त्याला रिपोर्ट जनरेट करायचा. रिपोर्ट आला की तुमची तारीख येते, त्याचे लॉंगिट्यूड अल्टिट्यूड येतात. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आम्ही अजून एक काय सेवा देतोय की आम्ही रोग निदान एक स्कॅनर केलंय. रोग निदान स्कॅनरमध्ये काय करतोय, समजा हे तुमचं मिरचीचं झाड आहे तर मी त्याचा फोटो काढला. आता होतं काय की शेतीमधली काही औषधं आहेत, म्हणजे त्याला शासन म्हणतो तुम्ही कंटेंट नावाने विका, जनरिक औषध, म्हणजे त्याला म्हणतात इमामॅक्टिन, लोकांना पटकन म्हणता येत नाही, क्लोरोपायरीपासून. मग प्रत्येक कंपनीचा हा ब्रँड नेम वेगळा आहे. मग शेतकरी काय म्हणतो, मला ते लाल टोपणाची बाटली पाहिजे, मला ते हिरव्या टोपणाची बाटली पाहिजे, किंवा मला त्या आळीसाठी औषध पाहिजे. आणि त्या आळीला सुद्धा म्हणताना आपल्या शेतकऱ्यांनी नावं काय पडली, लष्करी आळी, फौजी आळी, पण त्याला एक सायंटिफिक नेम आहे. मग जेव्हा तुम्ही ते फोटो काढता तर त्या फोटोमध्ये ते सांगतं की बाबा ह्याला हे रेड माईट आहे, व्हाईट फ्लाय आहे, तर त्याला मराठीत काय म्हणायचं, इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, आणि लगेच येतं. तुम्ही फोटो क्लिक केला तर त्याचं 30 सेकंदामध्ये तुमच्या त्या मोबाईलला शेतकऱ्याला समोर तो रिपोर्ट येतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ह्या पिकाचं त्याला एक IPM आम्ही हे त्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा शब्द आहे शासनाचा, की बाबा तुमच्या त्या पिकावर 3 प्रकारचे तुम्ही रोग कव्हर करू शकता. म्हणजे एक नॉर्मल स्टेजला असेल, एक ऑर्गॅनिक पद्धतीनं असेल, पेस्ट आणि रासायनिक पद्धतीनं असेल, तर ह्या तिन्हीच्या आम्ही त्याला डिसीज लायब्ररी दिलेली आहे. आणि जसं की बाबा एक टोमॅटोचं पीक आहे, तुम्ही जसं आत्ता बोलताना सांगितलं की त्या टोमॅटोच्या पिकाला एक काळी रिंग पडते आणि ते खोडाळी म्हणतात किंवा ते मधून पडतं. तर तुम्ही तो फोटो काढला की आमच्या डिसीज लायब्ररीमधून तुम्हाला अख्खे रेफरन्स त्याच्यामध्ये देतात की हा टोमॅटोचं पीक आहे आणि हे तुमचे विस्फोट आहेत, अशा प्रकारचा रोग असेल तर ह्या इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमधून तुम्ही ही औषधं वापरा. मग ती औषधं वापरणं आम्ही कुठल्या कंपनीचं रिकमेंड करत नाही किंवा अमक्याचंच घ्या, आम्ही तो घटक असणारं औषध तुम्ही कुठलं घेऊ शकता. अच्छा, हे फार इंटरेस्टिंग आहे का, म्हणून मी विचारलं की बाबा कसं वापरायचं. शेतकऱ्यांना जे कोणी शेतकरी बघतात आता तर त्यांना पण कळायला पाहिजे की आपल्याला जर वापरायचं ॲप, आपल्याला लिहिता वाचता येतं नाही, त्यांनी काही फरक पडणार नाही, त्यांना ते सगळ्या गोष्टी जिथे उपलब्ध आहेत, फक्त त्यांनी मोबाईल त्यांच्याकडे पाहिजे आणि त्यांनी मॅपिंग केलेलं असलं पाहिजे त्यांच्या प्लॉटचं. हो. तर दुसरा महत्त्वाचा भाग गेल्या काही काळापासून जो येतो सातत्याने की काही ठिकाणी अधिक पाणी आहे आणि त्या अधिक पाण्याचा वापर शेतीसाठी केल्यामुळे शेतीची गुणवत्ता जी आहे ती खराब होते, किंवा एकच पीक लावण्यामुळं जमिनीची गुणवत्ता खराब होते किंवा जमीन क्षारपड होते. आणि अनेक ठिकाणी आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये की काही लोक सोयाबीन लावतात तर 20 वर्ष सोयाबीनच लावतात, कापूस लावतात तर कापूसच लावतात. तर ही जी त्याच्यामुळे सॉईल किंवा काय जमिनीची गुणवत्ता खराब होणं, तर आता शेतकऱ्यांसाठी सॉईल टेस्टिंग वगैरे गव्हर्नमेंट खूप हे करते, प्रमोट करते, पण तेवढा अवेअरनेस नाही आहे. तर सॉईल टेस्टिंग का महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पालवीकडे काय अशी यंत्रणा आहे का सॉईल टेस्टिंगची, का कशा पद्धतीनं ते शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरू शकते? ओके, मी थोडंसं ह्या सॉईल टेस्टिंगच्या आत्तापर्यंतचा स्वातंत्र्यापासूनचा आत्तापर्यंत झालेला एक प्रवास सांगतो की ज्यावेळेला आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले 10 वर्षे पॉलिसी मेकिंगमध्ये गेले की पॉलिसी काय असली पाहिजे. आणि आत्ता जो प्रश्न आहे तो त्यावेळेच्या सरकारला तोच होता की लोकसंख्या झपाट्याने वाढत होते आणि हे करत असताना मग आपल्याकडचा जोपर्यंत हरित क्रांती म्हणून त्यांनी दर 5-5 वर्षाच्या पॉलिसी बनवल्या आणि तोपर्यंत त्यावेळी सुद्धा आपल्याकडं कुठल्या रासायनिक खताची निर्मिती होत नव्हती आणि दुर्दैव आजही होत नाही. जेवढी आपण रासायनिक खतं मागवतो हे सगळे इम्पोर्ट करतो, सगळे इम्पोर्ट करतो. आणि त्यावेळेला त्यांनी एक शासनाची POC बनवली, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर, आणि त्या माध्यमातून त्यांनी ठरवलं जर आपल्याला लोकसंख्येला जर खाद्यपुरवठा करायचा असेल किंवा शेतीमालाचा पुरवठा करायचा असेल तर प्रिसिजन फार्मिंग पाहिजे किंवा मग त्याला आधुनिक शेतीचा जोड पाहिजे. मग त्यांनी खताचा कंपन्या टाकल्या आणि चालू केलं. सुरुवातीला त्या कंपनीची लोक यायची रात्रीच्या अंधारामध्ये, आपल्या पूर्वजांना विचारलं की अरे ती म्हणायची नाही आमच्या शेतीमध्ये तुम्ही विष टाकू नका. मग त्यांनी तरी गाडी यायची त्यांची रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे येऊन ती खत टाकण्याची, पाऊस वाढला, युरिया टाकला की मग ते पीक वाढायचं. मग लोकांचा माइंडसेट काय झाला की माझं पीक वाढायचं असलं युरिया पाहिजे. पण आता तुमच्या जमिनीमध्ये कमीत कमी तुम्हाला 18 घटकांची कमतरता आहे.
कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, सोडियम आहे. तर ह्या घटक जे ऑलरेडी काही ठिकाणी आता दरवर्षी आपल्या महाराष्ट्राचा आपण विचार केला तर नागपूरमध्ये राज्य सरकारचं एक सॉईल टेस्टिंगचे लॅब आहे आणि दरवर्षी ते विभाग वाईज तुमच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या घटकाची कमतरता आहे हे रिपोर्ट ते वेळोवेळी पब्लिश करत असतात. पण मग त्या शेतकऱ्याला त्याचं आजसुद्धा त्या शेतकऱ्याचा तेवढा अवेअरनेस नाही. मला जर एखाद्या माझ्या पिकामध्ये माझ्या जमिनीमध्ये मला चांगलं पीक घ्यायचं असेल तर माझ्या जमिनीमध्ये कुठल्या खतांची कमतरता आहे हे मी सॉईल टेस्टिंग करून घेतलं आणि तेवढीच मी खतं वापरली तर माझं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतं. मग आत्ता आम्ही पालवीच्या माध्यमातून भारतातली पहिली असं म्हणायला हरकत नाही एक कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही डिजिटल ॲग्रिकल्चर सॉईल टेस्टिंग लॅब चालू करतोय. आता डिजिटल म्हणजे काय, आत्ताचपर्यंत जेवढ्या सॉईल टेस्टिंगचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर शासनाच्या ऑफिसमध्ये किंवा कारखान्याच्या कार्यस्थळावर उपलब्ध आहेत. मग त्या शेतकऱ्याला त्याची ते माती घेऊन त्या लॅबमध्ये जावं लागतं, तिथं तो रिपोर्ट करावा लागतात. काही रिपोर्ट असे आहेत की बाबा टोटल रिपोर्ट 3 ते 4 रिपोर्ट निघतात. एक तर तुमचा ECPH निघतो, NPK फर्टिलायझर निघतो, मायक्रोन्यूट्रिएंट निघतात. हे सगळे रिपोर्ट तुम्हाला करायचे असतील तर 3 तासाचा ते 5-6 तासाचा त्याला कालावधी अपेक्षित आहे. मग शेतकरी जातो ते सॉईल जमा करतो आणि नंतर रिपोर्ट येतो. मग ह्याला काय होतं, शेतकरी काय म्हणतो की उदासीनता आहे, मी कुठं जाऊ, मला कधी मिळेल रिपोर्ट. मग आम्ही काय केलं आहे, जसं की आत्ता आपण बाजारामध्ये ग्लुकोमीटर आलेत किंवा मी ब्लड काढलं आणि माझी शुगर किती आहे कमी आहे जास्त कळतं. तसं तेवढं एक इन्स्ट्रुमेंट आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जातो, 5 ग्रॅम सॉईल घेतो, सेम इन्स्ट्रुमेंट तसं आहे, त्याला US पेटंट आहे आणि ते डायल्यूट करून त्याच्यामध्ये रिएजंट आहेत. 350 रुपये जेवढा इकडं खर्च होतो तेवढा तिथंच येतो. जेवढे लॅबमध्ये रिपोर्ट येतात तेवढेच रिपोर्ट आम्ही बांधावर देतो. इन्स्टंट 5 मिनिटामध्ये सगळी प्रोसेस कंप्लीट करायला 5 मिनिटं लागतात आणि रिपोर्ट जनरेट त्यांना द्यायला एक 5 मिनिटं लागतात. आता ते देत असताना आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला ॲप बनवलं आहे आणि त्या ॲपच्या थ्रू ज्या शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन केलं, त्याचा मोबाईल नंबर घेतला, व्हॉट्सअप नंबर घेतला तर ते रिपोर्ट जनरेट झाला. 10 मिनिटामध्ये त्याला रिपोर्ट आम्ही देतो. त्याचा फायदा असा होतो की तो जो पीक लावणार आहे आणि त्याच्या जमिनीमध्ये ज्या गोष्टीची कमतरता आहे, सगळ्यात महत्त्वाचं आज काय, जसं तुम्ही आता उदाहरण सांगितलं की पाण्याचा अतिरेक झाल्यामुळं काही जमिनी क्षारपट झाल्यात, तो एक भाग आहे. दुसरं काय झालं आहे, रासायनिक खताचा प्रादुर्भाव इतका वाढला की ज्याच्यामुळे जमीन सॉईलचा pH आहे तो खूप कमी आला. सॉईलचा pH म्हणजे साधारण प्रत्येक गोष्टीचा pH मोजला जातो. समजा आपण आपल्या पोटाचा जरी pH मोजला तर तो नॉर्मल म्हणतात त्याला 6.5 ते 7 असला पाहिजे. मग ॲसिडिक आणि अल्कलाईन दोनच मध्ये असतो. उदाहरणार्थ मला ॲसिडिटी झाली, मला जळजळ होते, माझा तो ॲसिडिक झाला आणि मी नॉर्मल आहे तर तो अल्कलाईनमध्ये असतो 7, 7.5. पण जनरली सगळ्यांचा ॲसिडिक राहतो. मग जमिनी पण ॲसिडिक असावा का तर हो असावा, पण किती असावा, ॲटलिस्ट 6च्या खाली नसावा. मग त्यानं काय होतं की मग तुम्ही प्रत्येक गोष्ट जे सॉईलमधून देणार आहे, रासायनिक खते असतील, सेंद्रिय खते असतील, ते जो तुम्ही ते देणार, ते देत असताना तुमच्या सॉईलचा pH जर नॉर्मल असेल तर तुमचा रूट अपटेक चांगला राहील, म्हणजे त्या पिकाची अन्न ग्रहण करण्याची कॅपॅसिटी चांगली राहील. मग त्या गोष्टीसाठी बाबा पहिला तुमचा pH नॉर्मल पाहिजे. दुसरी गोष्ट काय झाली, जसं की कुठलंही पीक घ्या, त्या पिकाचा अन्न पुरवठा हा मुळावर ठेवतो आणि त्या मुळाच्या ठिकाणी जर तुमच्या सॉईलचा pH चांगला नसेल आणि तुम्ही त्याचा रासायनिक तिथं मायक्रोबियल काउंट असतो, म्हणजे चांगले काही जीवाणू असे आहेत ते हार्मफुल आहेत आणि काही जीवाणू असे आहेत ते बेनिफिशियल आहेत. मग तुम्ही मुळाच्या तिथले जर बेनिफिशियल जीवाणू जर मारले, रासायनिक खतामुळे किल झाले, तर मग तुमचे त्या पिकाचे अन्नग्रहण करण्याची कॅपॅसिटी कमी होते. ह्या गोष्टी जर तुम्ही म्हणजे तुम्ही रिपोर्ट घेतला, परत तिथं चालू आपण, तर ह्या तुम्हाला त्या रिपोर्टच्या आधारावर तुम्हाला काय वापरायचं आहे आणि काय नाही वापरायचं ॲटलिस्ट हे ठरवता तर येईल. pH म्हणजे कशामुळे जमिनीचा pH बिघडतो किंवा त्याचा पोत बिघडतो? जमिनीचा pH 4-5 गोष्टी मिळतो. पहिला रासायनिक खतं, दुसरं ज्यावेळेस आपण कीटकनाशक फवारतो. आता कीटकनाशक फवारत असताना पद्धत काय, तो शेतकरी जर त्याला फवारायचा तर तो असं आज कुणी जरी सांगितलं की बाबा फक्त तू जेवढे तुझे ज्या झाडावर रोग आहे तेच फवार, असं नाही होत. ते इकडून चालू करतात, पूर्ण 1 एकर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्या पिकाचं तो फवारणी चालू असते आणि फवारणी करत असताना त्या शेतकऱ्याला वाटत असतं माझं ते झाड खालून वरून मी पूर्ण फवारतो, त्याला आंघोळ घातल्यासारखा तो प्रकार होतो आणि त्याचा तो केमिकल ते जेवढं त्या झाडाची कॅपॅसिटी आहे तेवढंच ते ॲब्सॉर्ब होतं. राहिलेलं ते पाण्यात थेंब गळून पडून शेवटी ते मुळाच्या तिथं येतं, जमिनीत येतं आणि जमिनीमध्ये केमिकल आलं की अल्टिमेटली तुमच्या सॉईलचा pH चेंज झाला. अच्छा. दुसरी गोष्ट, प्रत्येक ठिकाणी काय होतं की आता पाण्याचा जो पुरवठा आहे, कुणाकडं विहीर आहे, कुणाकडं बोर आहे,
कुणाकडं जे कॅनल आहेत. मग प्रत्येक पाण्याचा TDS वेगळा आहे. बरं. प्रत्येक पाण्यातल्या TDS म्हणजे काय क्षार आहेत. मग ते प्रत्येक पाण्याचा TDS असल्यामुळे मग त्या जमिनीची क्षारपणाची कॅपॅसिटी वाढत जाते किंवा मग त्याचा काही कॅनलच्या पाण्याचा फायदा होतो, बोरच्या पाण्याचा तोटा होतो. वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण मग जर समजा तुम्हाला pH सुधारायचा असेल तर त्याचा सॉईल टेस्टिंगनी कसा तुम्हाला म्हणजे इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये दिसू शकते सॉईल टेस्टिंग केल्यामुळे? सिम्पल आहे त्यामध्ये. तुम्हाला एक एवढं कळतं की माझ्या ह्याच्यामध्ये केमिकल, माझ्या ऑलरेडी जमिनीमध्ये केमिकल जास्त आहे, मला थोडंसं कमी वापर कमी झाला तर ॲटोमॅटिकली तुमचा pH वाढायला मदत होईल. हा झाला साधा पर्याय. काही गोष्टी आता अशा आहेत की बाबा शेतकऱ्याला मी सांगितलं की तुम्ही रासायनिक खतं वापरू नका, असं नाही होणार, ते वापरणारच. मग काही आता चांगल्या नामांकित कंपन्या आहेत त्यांचे pH नॉर्मल करण्यासाठी जसं की ड्रिपमधून सोडायला, पाण्यातून सोडायला, pH कंट्रोल करायला, की काही प्रोडक्ट कार्बनचे आहेत की जे मुळावाटे दिले जातात, पाण्यावाटे दिले जातात, काही फवारले पण जातात. अशा 2 गोष्टींमधून ते कंट्रोल करू शकतो. अच्छा. मला एक छोटा प्रश्न की समजा जर आता तुम्ही म्हणालात की याच्यासाठी पण तुम्ही एक ॲप आणलेलं आहे, तर ते समजा शेतकऱ्याला इन्स्टंटली मिळणार आहे, तर ती सेवा कुठे कुठे उपलब्ध असणार आहे महाराष्ट्रात? आत्ता आम्ही काय केलं की मराठवाडा आणि विदर्भ ह्या आम्ही 50 स्पॉट सिलेक्ट केलेत आणि त्या 50 स्पॉटमध्ये आम्ही काय केलं, त्या ॲपमध्येच आम्ही 3 गोष्टी ठेवल्यात. म्हणजे जर तुम्हाला सॉईल टेस्टिंग करायची असेल, आम्ही काय केलं 2 तालुक्याला 1 मुलगा केला आहे. तो बॅगेतून तो किट कॅरी करतो आणि मग साधारणपणे आम्ही असा विचार केला की त्याची 60 किलोमीटरचा तो रेडियस असेल. मग काही विदर्भातले तालुके मोठे आहेत, मराठवाड्यातले काही तालुके मोठे आहेत, काही मराठवाड्यातले तालुके छोटे आहेत. एक मुलगा 3 तालुके कव्हर करतो. समजा तुम्ही त्या ॲपमध्ये किंवा मला सॉईल टेस्टिंग बुकिंग करायचं आहे, त्यानं फक्त त्या बटनावर क्लिक केली तर आमच्याकडे त्याचं बुकिंग येतं आहे. त्यामुळे माझा जो नेटवर्क 50 लॅबमधले आहे तर ते आम्ही तिकडून त्याला संपर्क साधून त्यांना बांधावर आम्ही ती सेवा पुरवतो. अच्छा. म्हणजे जे फक्त बुकिंग केले की तुम्ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये सध्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये? पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी काय झालं आहे की साखर कारखाने जवळजवळ जेवढे आत्ता महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत ते 60 ते 70% साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रात आहेत आणि प्रत्येक कारखान्यावर लॅब आहे. प्लस बाकीच्या संस्था पण काम करतात. मग थोडासा हा इन्फ्रास्ट्रक्चर मराठवाडा आणि विदर्भात कमी आहे. आम्ही विचार केला की बाबा 60 ते 70% सोयाबीन आणि कापूस आहे, तर ह्या 2 पिकाला काय करता येईल. आता सोयाबीन आणि कापूसच का निवडलं, एक दुर्दैव असं की बाबा आपण भारताला लागणारं जेवढं खाद्यतेल लागतं त्याच्या 60% आपण फक्त उत्पादन करतो, 40% इम्पोर्ट करतो. दुसरी गोष्ट सोयाबीनला रेट मिळत नाही. त्याचबरोबर आपण कापसाचं बघितलं तर आपण म्हणजे जगामध्ये भौगोलिकदृष्ट्या जास्त कापूस उत्पादन करणारा भारत हा 1 नंबरवर आहे. पण आपल्या कापसाची क्वालिटी, आपल्या कापसाची एक्सपोर्ट जागतिक बाजारपेठेत आपल्या कापसाला का डिमांड नाही आहे. तर बाबा त्याचं कंटॅमिनेशन परत त्या सॉईल टेस्टिंगवर आलं, परत त्याच्या सॅटेलाईट रिपोर्टवर आलं. तर आता आम्ही कापसावर हाय डेन्सिटी प्लांटेशनचा एक प्रोग्राम राबवतो आहे. एक महाराष्ट्र राज्य शासनाची एक संस्था आहे ICDA, इंडियन इंडो कॉटन डेव्हलपमेंट असोसिएशन, ते स्मार्ट प्रोजेक्टच्या अंतर्गतमध्ये येतं आणि त्यांनी ठरवलं की यावर्षी बाबा हा 2026 इथून पुढचे 15 वर्ष कापूस आणि सोयाबीन ह्या 2 पिकावर काम करत असताना प्रिसिजन फार्मिंगची जोड देऊन मग तुम्ही त्याची एंटायर इकोसिस्टम जोपर्यंत तुम्ही डेव्हलप करत नाही, सीड टू एक्सपोर्ट म्हणजे त्याला आपण बियाणं टू कापड हे करत असताना आम्ही ह्याला विचार करतो की त्याला सॅटेलाईट सर्व्हिस, सॉईल टेस्टिंग, वेदर फोरकास्टिंग या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही त्याला प्रोव्हाइड करू, जेणेकरून एक इकोसिस्टम उभं राहील आणि काही गोष्टीचा रिझल्ट हा तुम्हाला तात्काळ दिसेल आणि काही गोष्टीचा रिझल्ट हा तुम्हाला येणार 2 वर्षामध्ये, काही शॉर्ट टर्म, लॉंग टर्म गोलच्या वर डिपेंड राहतील. निश्चितपणे. पण शेतकऱ्यांच्यासाठी जर सध्याचं महत्त्वाचं एक आव्हान जर काय असेल तर ते हे आहे की जरी आपल्याकडे आता दळणवळणाची साधनं वाढली, रस्ते वाढले, तरीसुद्धा खेड्यापासून जायचं जिल्ह्याच्या ठिकाणी, अवजारं घ्यायची, खतं घ्यायची, बियाणं घ्यायचं, हे एक मेजर चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मोठा खर्च आहे, तो काही नाकारता येणार नाही. समजा तुम्हाला एक गोष्ट घ्यायची आहे समजा, तर ही एक गोष्ट जर मला लवकरात लवकर माझ्या घरातच मिळाली, जसं की आता आपल्याला आणि त्याचे इमर्जन्सीचं पण काही वेळेला हे असतं की मला बाबा 2 दिवसातच ही गोष्ट, 3 दिवसात ही गोष्ट मला मिळाली पाहिजे आणि मग मला घरातच मिळाली तर मला जाण्याचा खर्च, बाकी सगळ्या गोष्टी वाचतात. तर पालवीने जे प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे की ऑनलाईन तुम्ही खतांची दुकानं किंवा
हे ज्या गोष्टी चालवल्या आहेत तर त्याचं काय नेमक्या हे आहे? आम्ही आता त्या दोन गोष्टी एक प्लॅटफॉर्म थ्रू शेतकऱ्यांना सेवा देतोय आणि दुसरी गोष्ट ई ॲग्री दुकान म्हणून आम्ही एक नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे. आता प्लॅटफॉर्मच्या थ्रू सेवा देत असताना काय होतं की गेल्या 10 वर्षामध्ये ई कॉमर्स चा व्यवसाय हा झपाट्याने वाढत चालला आहे अर्बन एरियाच्या कस्टमरसाठी. आज तुम्ही पुणे मुंबईच्या सारख्या ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी 50% त्या मानसिकता अर्बन एरियातल्या कस्टमरचे हे ई कॉमर्सवर शिफ्ट झालेलं आहे. अगदी आज तुम्ही जर बघितलं दर 10 किलोमीटरला तुम्ही घरातून ऑफिसला जर यायला निघाला तर 10 किलोमीटरचा प्रवास गेला तर तुम्हाला 20 लोक क्रॉस होतात. स्विगी असेल, झोमॅटो असेल किंवा ज्या नामांकित कंपन्या आहेत तर त्या कंपनीचे प्रतिनिधी तुम्हाला त्या सेवा देत पुरवताना तुम्हाला रस्त्यावर दिसतात. तसं आता ॲग्रिकल्चरमध्ये हा तसा बघितलं तर हा खूप मोठा व्यवसाय आहे. पण ह्याच्यामधली प्रामुख्याने अडचण काय की मला ग्रामीण भागामध्ये जर सेवा द्यायची असेल, वाड्या-वस्त्यावर सेवा द्यायची असेल तर इथं कसं मुंबईमध्ये मी बसलो तर त्याला एक डेडिकेटेड पिनकोड आहे. मी एक पिनकोड टाकला माझे पार्सल मला दुसऱ्या दिवशी माझ्या दारात मिळतं. पण ज्यावेळेस मी ग्रामीण भागामध्ये सेवा देतो एक पिनकोड 7 ते 8 गावांना असतो. आत्ता स्पीड पोस्टने सगळ्या गावासाठी एक डेडिकेटेड पिनकोड दिला आहे पण तो अजून तेवढा इफेक्टिव्हली चालू नाही आहे. मग काय होतं की ज्यावेळेस तो पोस्टाचा माणूस किंवा डिलिव्हरी पार्टनर त्या शेतकऱ्याच्या दारात ते मटेरियल घेऊन गेला त्यावेळेस नेमकं शेतकरी शेतामध्ये गेलेला आहे. मग ह्याच्यामध्ये रिटर्न पर्सेंटेज आहे. पण आम्ही पालवी म्हणून काय केलं आहे एकतर आम्ही यांना CODवर किंवा पोस्टाच्या थ्रू आम्ही त्यांना 12 कॅटेगरी देतो आहे. बियाणं, खतं, कीटकनाशक, औषधं, त्याच्यानंतर टूल्स आहेत, स्प्रे पंप आहेत, अशा 12 कॅटेगरी आहेत आणि 400 प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये त्याची निवड शेतकऱ्यांनी करावी त्यांना जे काय लागतं आहे ते आणि साधारणपणे 3 ते 5 दिवसापर्यंत त्यांना त्यांच्या घरापर्यंत आपण डिलिव्हरी देतो. हे दुकान कोण चालवतं म्हणजे खतांची म्हणजे पालवीची सुद्धा तर पालवी हे स्वतः काही एवढे महाराष्ट्रभरातली प्रत्येक फ्रँचायझी तर नसेल चालवू शकत? आम्ही हा फ्रँचायझी नाही केला. आम्ही काय विचार करतोय की बाबा ग्रामीण भागामध्ये आपण एकीकडे असं म्हणतो की रोजगार नाही आहे म्हणजे बेरोजगाराचं पर्सेंटेज वाढत चाललं आहे आणि काही लोकांना उद्योग करायचे पण त्यांच्याकडं पैसे नाही आहेत. मग आम्ही म्हणतो आमच्याकडे गुंतवणूक नका करू, आम्ही फक्त 15,000 रुपयामध्ये दुकान चालू करून देतो. कसं? आम्ही त्याला एक समजा असं कुठलं दुकान टाकायचं असेल तर कितीचा खर्च असेल? 15,000 रुपये फक्त. 15,000 तुमच्याकडे 15,000? आमच्याकडे आम्ही 15,000 रिफंडेबल डिपॉझिट घेतोय. ते समजा तुम्हाला तुम्ही आमची अट फक्त एकच आहे की तुम्ही आमच्याबरोबर काम करा आणि आम्ही त्याला फ्रँचायझी सुद्धा म्हणत नाही आहे. आम्ही त्याला काय म्हणतोय की आम्ही तो रोजगार निर्मिती सुद्धा म्हणत नाही, आम्ही उद्योजक तयार करतोय. आम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील, महिला बचत गट असतील किंवा युवक असतील पण ह्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करून आम्ही डिपॉझिट घेतोय रिफंडेबल. आमची अट्ट एवढीच आहे की 1 वर्ष तुम्ही आमच्यावर काम करावं. आम्ही त्यांना एक टॅब देतोय. टॅबच्या माध्यमातून जेवढ्या मी तुम्हाला आत्ता सांगितलं प्रिसिजनच्या सेवा असतील, जेवढे ॲप्स असतील आणि जेवढे प्रोडक्ट असतील त्यांनी फक्त ते ऑर्डर कलेक्ट करायचे आणि जसं की दुकानदारांचं आज एक दुकान आहे तो एका कुठल्या तरी व्यापाऱ्याकडून खरेदी करत असतो. त्या जो ई ॲग्री दुकान घेणारे संस्था असेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, महिला बचत गट असतील तर त्यांनी फक्त त्यांची ऑर्डर रोज ऑर्डर त्यांच्या घ्यायचे. आम्ही त्यांना त्या दुकानांना ऑर्डर देण्यासाठी आमची एक त्यांना सेवा पुरवणारे वेगळे गाडी 3ऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या दारामध्ये मटेरियल त्यांच्याकडे देतोय आणि ते मटेरियल समोरच्या शेतकऱ्याला डिलिव्हर करतात. आणि ह्या माध्यमातून साधारणपणे आम्ही अगदी हा मी गेल्या 1.5 वर्षापासून पायलट करतोय. मग काही ठिकाणी आत्ता माझ्याकडे टोटल 120 आम्ही दुकानं प्रायोगिक तत्वावर गेल्या वर्षी चालू केली होती. 120 दुकानापैकी जवळजवळ 36 दुकानं बंद पडली. म्हणजे बंद झाली इन द सेन्स काय की त्यांच्याकडे बाबा पूर्ण काही विदर्भातले तालुके असे होते की त्यांना करायची इच्छा होती पण विदर्भामध्ये काय होतं की 4 महिने सेलच होत नाही. पण राहिलेले जेवढे दुकानं आहेत ना तो प्रत्येक आमचा कमीत कमी 10,000 रुपये तर जास्तीत जास्त 25,000 रुपये पण ते एक ही ॲग्री दुकान पैसे कमवतं. 80पेक्षा जास्त चालू आहेत म्हणजे चालू आहेत आता. मग आम्ही विचार काय केला की बा साधारणपणे एका तालुक्यामध्ये 2 असावीत. म्हणजे आम्ही सुरुवातीला गेल्या वर्षी आम्ही प्रयोग ठरवला होता की 120 करूयात. 120 करून आपल्याला किती प्रतिसाद मिळतोय तो बघूयात. कारण की काय होतं सगळ्या गोष्टी ज्या असेल तर सप्लाय चेन खूप महत्त्वाची आहे. मी प्रोजेक्ट लेवलला सांगितलं मला हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा आहे. मी तो लॉन्च पण केला पण तो प्रोजेक्ट लॉन्च करत असताना त्यांनी समोरनं ऑर्डर आले. शेतकऱ्याचा जो ह्यातले कीटकनाशकाची विंडो आहे उदाहरणार्थ मी सोयाबीन आहे माझे सोयाबीनची टोटल फवारणी 3च होतात आणि ती फवारणी जर वेळेत त्यांना औषध मिळालं तरच होतं आणि नाहीतर ते औषध परत येतं. मग हे सगळ्यांसाठी पुरवठा जी साखळी आहे ना ही सक्षम कशी करता येईल या सक्षम करण्यावर आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून काम करतोय. आणि मग आत्ता आम्हाला असं कळालं की बाबा मागणीप्रमाणे पुरवठा केला आणि मग तुम्हाला वेळेत करायचं असेल तर ही सगळी यंत्रणा उभी केली. आत्ता आमचा जे वेअरहाऊस आहे ते पुण्यामध्ये आहेत. आत्ता आम्ही ह्यावर्षी
जुलैमध्ये आम्ही एक वेअरहाऊस आम्ही परभणीमध्ये चालू करतोय आणि एक वेअरहाऊस आम्ही अमरावतीमध्ये चालू करतोय. म्हणजे तिकडच्या लोकांना तिकडे हां. सामान आता ह्याचा उद्देश काय आहे की किमान 48 तासामध्ये ई ॲग्री दुकानवाल्यांनी ऑर्डर टाकली तर त्यांना ते त्यांचा पुरवठा करता यावा. आणि काय काय मिळतं याच्यामध्ये? समजा आता मला कारण शेतकरी जास्तीत जास्त खतं वापरतात, म्हणजे युरिया, सुफला किंवा 20-20 आपण म्हणतो त्याला, आणि बाकीचं वापरतात ते छोटी क्वांटिटीमध्ये वापरतात. आणि मग अगदी विळा खुरपपासून ते काय बांगलण्याचं मशीन ते काढण्यापासून ते अगदी नवीन आलेल्या तंत्रज्ञानापर्यंतच्या अनेक गोष्टी अशा नव्या मिळतात. तर तुमच्याकडे काय काय त्या ई कॉमर्सवरती आहे? आता ह्या ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्ममध्ये ज्या सबसिडाईज त्याला फर्टिलायझर म्हणतो किंवा कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, युरिया, सुफला आणि पोटॅशियम जे 50 किलोमध्ये येतं की ज्याला आत्ता तुमचा ते आधार कार्डचा अंगठा लावल्याशिवाय तुम्हाला ते खत मिळत नाही. किंवा आता युरियाच्या पोत्यावर 1800 रुपये किंमत आहे, 300 रुपयाला. मग ही एवढी गोष्ट सोडली तर आम्ही सगळ्या गोष्टी देतो. बियाणं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, त्याचबरोबर विळे, कोयते, खुरपे, त्याचबरोबर पॉवर टिलर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची ताडपदरी. आता नवीन एक संकल्पना आली, वीडमॅट. म्हणजे आता सुरुवातीला आपण काय करत होतो, माझ्या पिकामध्ये म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं गेल्या 15 वर्षापूर्वी तर तणनाशक वापरायचं प्रमाण हे खूप कमी होतं. पण आता काय झालं आहे, लोकांची मानसिकता बदलली. जे मजूर जे मिळायचे, मजुराचं पर्सेंटेज कमी झालं. त्याला आपण खुरपणी म्हणतो. खुरपणी करण्यापेक्षा आता लोक काय विचार करतात की मी त्या पिकामध्ये तणनाशक वापरू. असे तणनाशक पण आले. तुम्ही त्या चालू पिकामध्ये तणनाशक वापरले, पिकावर काही परिणाम होणार नाही, पण ते तण जळून जाईल. पण मग परत हे तण आलं की तुमचं सॉईलचा पीएच जातोय. मग त्याला आता नवीन कन्सेप्ट आले, वीडमॅट. जसं की मल्चिंग पेपर असतोय. मल्चिंग पेपर हा पिकाच्या बाजूने लावला जातो आणि वीडमॅट हे पूर्ण मध्ये हातलं जातं. क्षणव फायदा काय होतो की वरून जर पाऊस पडला तर ते पाणी खाली जाईल किंवा तुम्ही पाणी पाजलं तर ते पाणी पण आत जाईल. पण जमिनीतून जे तण येणार आहे ते 100% तुमचं येणार नाही. आणि मल्चिंग पेपर कसा आहे की हा तो एकदा लावला तो 3 महिन्यामध्ये खराब होऊन जातो. हे मल्चिंग वीडमॅट हे तुमचं 3 वर्ष वापरलं जातं. बापरे, मोठा फायदा आहे. तर मग अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळून माझ्याकडे 12 कॅटेगरी आहेत आणि 400 प्रोडक्ट आहेत. क्या बात. आता फक्त यावर्षी काय परिस्थिती राहणार आहे? काय तुमचं सॅटेलाईट काय सांगते आणि अंदाज काय सांगतात? सर आत्तापर्यंतचे आज आपण बसलो तर ते सगळ्यांचे रिपोर्ट आणि आमचे रिपोर्ट आम्ही कॅल्क्युलेट केले तर सगळ्यांचं म्हणणं की देशामध्ये सरासरीप्रमाणे 92% पाऊस पडेल. 92%. आता हा 92% हा तुम्ही टोटल वर्षाचा कॅल्क्युलेट केला, पण तो महिन्याप्रमाणे बघितलं तर जूनमध्ये सरासरी पावसाची कमी दाखवते. जुलै आणि ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये या 3 महिन्यामध्ये सरासरी आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर तो काही ठिकाणी 82%, काही ठिकाणी 95% एवढं दाखवतं. मग आपल्या जोपर्यंत लोकांची मानसिकता अशी असते, पाऊस पण पडला पाहिजे, पिकाला पण तो उपयोग झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची धरणं भरली पाहिजेत. कारण की धरणं जेवढी आहेत आणि बरीचशी शेती ही परत धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे 92% पाऊस सरासरी आहे सगळ्यांच्या. पुरेसा आहे का? नाही सर, 92%वर नाही पुरेसं. कारण की ज्यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी येतो त्यावर्षी उलट होतं, रोगराई वाढते. अच्छा, ओके. आणि ज्यावेळेला सरासरीपेक्षा जास्त पडतो गेल्यावर सारखं त्यावेळेला? नाही, 2 गोष्टी आहेत. आता जर चांगला पाऊस पडला, सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडला तर अतिपावसानं नुकसान पण होते, अतिवृष्टीनं नुकसान होते. गेल्या वर्षी बघितलं म्हणजे लातूर असेल, बीड असेल किंवा उस्मानाबाद, धाराशिव असेल, तिथं सरासरीपेक्षा 200% पाऊस जास्त झाला. म्हणजे जिथं नदीचं अख्खं पात्र बदललं. मग त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टीनं अतिनुकसान पण होतं. पण 100 ते 105, 110 जर पाऊस असेल तर पीक पाणी चांगलं येतं, उत्पादन चांगलं निघते. यावेळेला जास्त काळजी शेतकऱ्यांना? हा, शेतकऱ्यांनी यावर्षी नक्की, म्हणजे हा आता ट्रेंडच आहे. ज्यावर्षी पीक पाणी म्हणजे सरासरीपेक्षा पाऊस कमी येतो. तुमचं ॲप जर घेतलं तर त्यांना कळेल की पुढचे 15 दिवसात पाऊस येणार आहे का? नक्की. त्यासाठी ते 24 रुपये फक्त खर्च करायचे. 24 रुपये खर्च करायचे. म्हणजे त्यांना कळेल की पेरायचं कधी आहे. होय. जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत पेरून काय फायदा आहे? नक्की. ठीक आहे. बघा, असं आहे की जसं जसं शेती आणि शेतीचं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसं तसं त्याचा फायदासुद्धा होत गेला. आणि त्यामुळंच कधी काळी आपण अन्नधान्यासाठी मोहताज असलेला हा देश जो आहे तो सरप्लस अन्नधान्याचा निर्माण करतो आहे किंवा उत्पादन त्याचं करतो आहे. आणि ज्याला AIचा वापर होईल किंवा अशा टूल्सचा वापर होईल त्यावेळेला शेती करणं अधिक सोपं होईल. म्हणजे सुलभ पण होईल, सोपं पण होईल आणि दुसरी गोष्ट किफायतशीर होईल. कारण असं आहे की शेती परवडत नाही कारण त्याचा खर्च जास्त आहे आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न कमी आहे.
जर त्याच्यावरचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढत राहिलं तर मला असं वाटतं ती सुद्धा किफायतशीर व्हायला काही हरकत नाही आहे. अर्थात सरकारची धोरणंसुद्धा त्याला अलाईन असावी लागतात. ही बाब जी आहे ती अधोरेखित करावी लागेल. सर, खूप महत्त्वाची आणि खूप नवीन माहिती खरं तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही उपलब्ध करून दिली. त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा अगदी पालवी ॲग्रोकाचं जे ॲप आहे, तुमच्या ॲपचं नाव पण एकदा तुम्ही सांगा. पालवी ॲग्रिको हे प्ले स्टोअरला याच नावाने ॲप आहे आणि याच नावाने वेबसाईट आहे. कुठल्या कुठल्या मोबाईलवरती उपलब्ध आहे? हे फक्त अँड्रॉइडसाठी. म्हणजे तुमच्याकडे अँड्रॉइड, कारण शेतकऱ्यांकडे म्हणजे गावाकडे पण ट्रेंड आहे ना सध्या. ट्रेंड म्हणजे काय की जरी तो म्हणजे गरज आहे की नाही माहीत नाही, पण ॲपलचे फोन वापरणं हा एक फॅशन आहे. तर अँड्रॉइड फोन तुमच्याकडे असणं हे फार महत्त्वाचं आहे. अँड्रॉइड फोनमध्ये पालवी ॲग्रिको नावाने ॲप जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या शेताचं तुमचं आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे, प्लॉट मार्किंग करायचं आहे आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक वेळेला रिपोर्ट जे आहेत ते वेळोवेळी येत जातील आणि त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होत जाईल. जर सर तुम्ही आलात आणि मुंबई तकशी बोललात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील, तुम्हाला काही नमूद करायचं असेल, काही सुचवायचं असेल किंवा या एपिसोड संदर्भात तुम्हाला राहुल जाधव सरांना काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.